नाही, आमच्या पणन विभागाच्या वतीने 5 दिवसाचा या ठिकाणी मिलेट श्रीधान्य याचे स्टॉल लावून लोकांना त्याची काय आजच्या युगामध्ये जरुरी काय आहे, मिलेट्स कशा पद्धतीने श्रीधान्य खाण्यासाठी त्याचे परिणाम काय होतात हे दाखवणं, हा ज्या महिला भगिनी ज्या आहे आपल्या राज्यभरातून आलेल्या आहेत त्या बहिणी इथे स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही तयार केलेलं आहे ते विकण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली आणि याच्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला जे काही आज आपण रोगराई पाहतो, आज जे आरोग्य लोकांचे अनेक लोकांच्या आरोग्यामध्ये जे परिणाम दिसतात अन्नधान्यामुळं, तर तो भविष्यामध्ये दूर व्हावा यासाठी 2023 71 देशाला सोबत घेऊन नरेंद्र मोदी साहेबांनी हा जो संदेश दिला त्याची अंमलबजावणी वर्षभर झाली, पण हे सातत्याने कंटिन्यू चालावी यासाठी हे स्टॉल या ठिकाणी आज लावण्यात आले. तुमच्यावरती टीका जी आहे ती केली जाते की अब्दुल सत्तारांनी पणनचा जो सुरू असणारा आठवडे बाजार होता तो पूर्ण बंद केला आणि चाळीस चोर अब्दुलांची गो आहे असं टीका सदाभाऊ खोतांनी केली. सदाभाऊ खोतांनी काय केली काय नाही केली सदाभाऊच्या बद्दल मी बोलणं, पण कुठलचा मार्केट बंद केला कुठलचा चालू केला याच्याबद्दल तर मी त्यांना विचारूनच तुम्हाला उत्तर देईन. परंतु एक लक्षात घ्या का मार्केटमध्ये जे काय आहे आज आपण मार्केटचा यार्डमध्ये बी असेल 24 तासाच्या आत शेतकऱ्याला पैसा नाही मिळाला तर त्याची गॅरंटी घेण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही परिपत्रक आणि GR काढला. कोणत्याही शेतकऱ्याचा माल घेतला जाईल मार्केट यार्डमध्ये तर तो यार्डमधला माल विकताना 24 तासाच्या आत त्या शेतकरी बांधवाला पैसे द्यावे हे नियम आपणच काढला. 1 रुपयामध्ये पीक विमा माझ्या कार्यकाळामध्येच झाला. 6,000 रुपयात नरेंद्र मोदी साहेब देतात, राज्य सरकारचे 6,000 हेही आपण केला. गोपीनाथरावजी मुंडे जे काही दलालाच्या माध्यमातून पूर्वी अपघात विम्याचे पैसे देत होते, आता मी डायरेक्ट कृषीकडून केला त्यावेळेस निर्णय. तर आपले निर्णय काय, सदाभाऊ खोतचा लायसन घ्यायची मला गरज नाही. नाही, पण ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत. पुणे बाजार समितीमध्ये आजी माजी संचालकांची जी चौकशी होती त्याची तुम्ही ते तपासणी करण्याचे आदेश दिले होते. 60 दिवस होऊन गेले, अद्यापही गती मिळाली आणि अशी चर्चा होती की हे सगळं आम्ही मॅनेज केलं. आता एक लक्षात घ्या का मी मार्केट कमिटीमधले जे 5 का 6 संचालकांनी मुळानी समितीने जो निर्णय दिला होता त्याच्याबद्दल मी त्यांना डिस्क्वालिफाईड केलं. आता पुढचे निर्णय सरकार घेईल. जे मी तुम्हाला बोललो त्याची अंमलबजावणी झाली का नाही झाली तुम्ही पाहून घ्या. मी निर्णय देताना त्या ठिकाणी कोणाला संरक्षण देण्याचं कामच नाही, जी सत्य परिस्थिती होती त्या पद्धतीने निर्णय दिला. तोच निर्णय असं कशी गुंडाळली. एक लक्षात घ्या, गुंडाळली असती तर मग मी गुंडाळण्यासारखा निर्णय दिला असता. मी तिथे ऐका ना मी जे निर्णय दिला ते निर्णय तुम्ही तपासून घ्या. जे मुलानी समितीने जो निर्णय दिला होता त्याची अंमलबजावणी DDR नाही करत असेल तर त्याच्यावर बी कारवाई करू. शेवटी गुंडाळण्याचा प्रश्नच नाही आहे. जे काही जो चुका करल त्यामध्ये मी त्यांना संरक्षण दिलं असतं, मी त्यांना वाचवलं असतं तर मग कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार पुणे मार्केट कमिटीमध्ये हे सिद्धच झालं नसतं. हे सिद्ध मीच केला. मलाही त्या ठिकाणी निर्णय देताना अनेक अडचणी येतात, परंतु अडचणी आल्यानंतर बी सत्य बोलावं लागतं, सत्य करावं लागतं आणि ते सत्य मी केलं. साहेब, जितेंद्र आव्हाडांनी नागपूरमध्ये बोलताना एक वादग्रस्त विधान असं केलं की न्यायव्यवस्थेच्या अनेक निर्णयापासून जाती व्यवस्थेचा वास येतो. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केला. नाही, काय ते जे बोलतात त्याच्याबद्दल मी काही बोलावं हे काही मला वाटत नाही. परंतु अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आज संविधान दिला त्याच्यामध्ये सर्व जाती सर्व धर्माच्या लोकांना न्याय दिला आणि 80% लोकांना न्याय मिळाला नाही. ही भाषा तर मी त्यांची जे आहे त्याचा निषेध करेल. शेवटी बाबासाहेब जे होते त्यांच्यासोबत अजून 5 लोकांचे होते, 4 लोक होते. त्या 5 लोकांनी जे काही संविधानाचे घटनात्मक प्रत्येक माणसाला घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आता अनेक लोक आमचे जे बोलतात ते रामाच्याबद्दलही बोलले. आता रामाच्याबद्दल जे लोक बोलू शकतात तर मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यांना काय उत्तर देऊ त्याचा. काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि महापत्रकार परिषद झाली. सगळे आरोप जे आहेत ते केले गेले. कसं सगळे आरोप तुम्ही एक लक्षात घ्या का ह्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. फक्त त्यांचं जे दुखणं आहे कशामुळं आहे काय आहे तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे. मी त्याच्यामधला एक आमदार आहे 16 मधला.
तर ही जी सत्यता तपासल्यानंतर त्यांच्या ज्या उणिवा अध्यक्ष महोदयांनी समोर मांडल्या त्याला कुठंतरी बगल देण्याचं काम ते करू लागले, दिशाभूल करण्याचं काम करू लागले. सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी जे काही घटनात्मक अधिकार त्यांना आहे आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्याचा सांगितलं ते त्यांनी निर्णय घेतला. आता हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहे, त्याच्यामध्ये दूधचा दूध आणि पाणीचं पाणी होईल. फक्त आरोप करणं आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं इतकंच काम ते करू लागले. त्यांचं म्हणणं असं आहे की जर पक्षप्रमुख पद अवैध होतं, अमित शहानी युती कुणाबरोबर केली, एक का केली, दुसरं आणि जर आमची घटना चुकीची तर एकनाथ शिंदे कुठल्या घटनेनुसार पक्षप्रमुख आहेत, पक्षप्रमुख विधानसभेतले आहेत की बाहेरचे आहेत. आणि एबी फॉर्म तुम्हाला 2019ला सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सहीने दिलेले होते, ते चूक होतं. हे पहा, त्यावेळचा एबी फॉर्म बी सत्य होता. आम्ही निवडणूक बी लढली, अमित शहा साहेबांनी त्यांनी युती बी केली आणि ती युती केल्यानंतर जे 2019ला महाभारत घडलं ते तुम्हाला सर्व माहीत आहे. ते काही त्यांना लपवलेलं आहे का? आपण ज्यांच्याशी युती केली, ज्यांच्यासोबत चिन्ह घेतला, ज्यांचे फोटो लावले आणि लगेच आपण तो सत्तांतर करत्या वेळेस सत्तेमध्ये येण्यासाठी ती युती तोडली. तर हे सर्व बोलण्याच्या अगोदर पहिले युती का तोडली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. मी बी त्याच्यामध्ये राज्यमंत्री होतो, मी त्यांच्यासोबत एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. काही दिवस मी त्यांच्यासोबत राजकारणाच्या काही गोष्टी त्यांच्यासोबत राहिलो. परंतु हे जे निर्णय त्यांनी घेतला 19ला ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस तर मी बी शिवसेनेत नव्हतो, परंतु मी नंतर शिवसेनेत आलो आणि शिवसेनेत आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबामुळंच आम्ही शिवसेना जॉईन केली. कारण की आमच्या संभाजीनगर औरंगाबादचे ते पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असल्यानंतर एक चांगला नेता, एक विश्वासू नेता आणि लोकांच्या कामामध्ये कुठेही पक्षपात जातपात न करता राजकारण करणारा हिंदुत्ववादी पार्टीचे असून बी त्यांनी माझ्यासारखा एक काँग्रेसचा मुस्लिम आमदार असताना त्यांना त्यावेळेस निधी खर्च करण्याचा जो काही अधिकार सत्ताधारी जास्त असतो आम्हालाही दिला. त्याच्यावरून नेता कसा असावं हे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दाखवून दिलं. आणि यांच्यासोबत हे एक रिक्षेवाला ज्यांना बोलत होते त्यांच्या रिक्षेमध्ये 50 लोक, 10 अपक्ष आणि 40 आमदार जातात. तर ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. आज आपण पाहिला मुरली देवरावांचा राजकारण मुंबईमध्ये इतका मोठा होता, त्यांच्या सुपुत्रांनी ही परवा शिवसेना जॉईन केली. याच्यावरून एकनाथ शिंदेवर किती लोकांचा विश्वास आहे हे तर निश्चित सिद्ध होतो. परंतु त्यांनी युती का केली, कशी केली, एबी फॉर्म कोणी दिला, कसा दिला याच्याबद्दल माझ्यापेक्षाही जास्त इलेक्शन कमिशनरनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. चिन्ह आणि नाव हे दोघंही ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबाला दिलं तर ही छोटी मोठी संस्था नाही आहे ती. म्हणजे आता शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेच आहेत का? आता पुढच्या भविष्यामध्ये ज्या वेळेस नवीन कार्यकारिणी होईल आता आमचे ते प्रमुख आहेत. पक्षप्रमुख म्हणून आतापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच पक्षप्रमुख म्हणून त्यांचं नाव आतापर्यंत, ते आज जगामध्ये नाही आहे पण त्यांना पक्षप्रमुख म्हणूनच उद्देशून बोलतात आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. कारण की त्यांना ते दैवत मानतात आणि जेव्हा दैवत मानतो तर त्यावेळेस एखादा राष्ट्रीय पुरुष, त्यांच्या घराचे त्यांचे वडील बी असले उद्धवजींचे बाळासाहेब, तर बाळासाहेब आता एक राष्ट्रीय पुरुष आहे. आणि एकदा जो राष्ट्राचा होतो तो आता यशवंतराव चव्हाण, त्यांच्या फॅमिलीपेक्षा सर्व लोक त्यांचं नाव घेतात. काँग्रेस म्हणून अनेकांनी काँग्रेसमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस असा हे जे वापर झालेला आहे, मला असं वाटतंय का आदरणीय सन्माननीय आत्तापर्यंत जे काही चाललं आहे त्यामध्ये आमचे जुने नेते आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, शेवटी ज्या खुर्चीवर नार्वेकर साहेब बसलेले त्याचा एक आगळा वेगळा बहुमान आपल्या या राज्यामध्ये आहे, देशाच्या संविधानामध्ये. आणि संवैधानिक अधिकारांनी त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो त्यांच्यासमोर बी येईल, आमच्यासाठी बी येईल. हातकणंगलेची जागा ही शिवसेनेकडे धैर्यशील माने तुमचे खासदार आहेत, मात्र त्या जागेवरती सदाभाऊंनी आता दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता पेरा फेडण्याची वेळ आलेली आहे. जर खरोखर धैर्यशील माने शेतकरी असतील तर ती जागा स्वाभिमानी त्यांच्या संघटनेला दिली नाही, त्यांना देण्याचा प्रश्नच नाही. ती जागा शिवसेनेची आहे. आज शिवसेनेचे धैर्यशील सारखे मानेसाहेबासारखा एक तरुण त्या ठिकाणी कर्तव्य पार पाडतो आणि कर्तव्यदक्ष खासदार म्हणून त्यांची नोंद आहे. आणि अशामध्ये कुठंतरी लोकांमध्ये एक आगळी वेगळी भाषा बोलायची, मला वाटतं की ती जागा शिवसेनेची आणि शिवसेनेचीच राहणार. ठाकरे गटाचे 14 आमदारांना व्हीप जारी केले.
नाही, हा तुम्ही महत्त्वाचा प्रश्न, कारण की आता शिवसेना आणि शिवसेनेचा जो गटाच्या बद्दल अवैध आहे वैद्य आहे याचा आता प्रश्न मिटलेला आहे. कारण की विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस शिक्कामोर्तब केलेला आहे की हे आदरणीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदेमधला जो फरक होता तो त्यांनी दाखवला, जजमेंट दिला आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्ट लिहिला का एकनाथ शिंदे साहेबासोबत असलेले आमदार ही शिवसेना आहे, त्यांचे जे पक्ष आहे हा शिवसेना पक्ष आहे. म्हणून आता शिवसेना म्हणून त्यांना काही वागायचं असेल तर त्यांना या व्हीपचं पालन करावं लागेल. एक व्हिडिओ समोर आलेला आहे, सुषमा अंधारेंनी ट्विट केलाय, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दोन्ही, गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एकाच गाडीमध्ये दाटेवाडीमध्ये बसलेले आहेत. सुषमा अंधारे असं म्हणतात की तुम्ही जर सुरत गुवाहाटी नसतं केलं तर अशी दाटेवाडीत बसण्याची वेळ नसते. एक लक्षात घ्या, काय हे असे बी शब्द बोल, मलाही त्यांनी किती ते नाही, पण तुम्ही एक लक्षात घ्या काय बोलावं. आता माझ्या गाडीमध्ये मी तुम्हाला दोघाला बसून नेलं त्याचाही अर्थ ते वेगळा काढू शकतात. तर मला असं वाटतंय का हे जे काही ज्यांच्याकडे काही बोलायला नसतं अशा गोष्टीवर ते फोकस करतात. कांद्याच्या संदर्भात निर्णय झालेला नाहीये अजूनही, कांदा तसाच पडलेले शेतकरी नाही. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारच्या पियुष गोयल साहेबांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की शेतकरी महत्त्वाचा आहे, शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे, शेतकऱ्याला सर्व काही करायला पाहिजे, परंतु खाणारे जे आहे त्यांच्याबद्दल मी विचार करायला पाहिजे असे त्यावेळेस मला ते जे दिल्लीमध्ये आमच्या आतापर्यंत 2 मिटिंगा झाल्या त्यांचं असं आहे का शेतकऱ्याचंही नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि जे कांदे खातात त्यांचाही वांधा नाही व्हायला पाहिजे. शेवटी पेईंग कॅपॅसिटी जी आहे ती सर्वांची थोडा भार पडला तर एखाद्या परिवारामध्ये परिवार चालवणाऱ्या माणसाला अडचण येते. म्हणून मला वाटतं कांद्याच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय अजून काही घ्यायचे आणि त्यामध्ये येणाऱ्या आमच्या अधिवेशनामध्ये निश्चित किंवा मार्चच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्याबद्दल अंतिम निर्णय घेतील की हे जे समजा निर्यात असेल आयात असेल हा देशाचा प्रश्न आहे, हा राज्याचा प्रश्न नाही आहे, परंतु राज्यातर्फे त्यांना विनंती करण्यात येईल. आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत आधी एक विधान केलं होतं, औरंगजेब शिवाजी महाराजांमध्ये. त्यानंतर त्याच कार्यक्रमात आज पुन्हा त्यांनी असं विधान केले की शिवाजी महाराज आग्र्याला जे गेले ते एका मुस्लिम मावळ्याच्या मदारी मेहताच्या जीवावर गेले आणि सुखरूप परत आले. आंबेडकरांवरती विधान असेल हे असं आव्हाडांनी प्रभू श्रीरामावरती विधान केलं. मंत्री म्हणून काय सल्ला द्याल, तुमचे मित्र पण आहेत? नाही, माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, हात जोडून सांगू लागलो मी आहे, हात जोडून नम्र विनंती आहे की असे काही विधानं करू नये की ज्याच्यामुळं राज्याची आणि देशाची मध्ये लोकांमध्ये एक आगळी वेगळी चर्चा होते आणि प्रभू रामचंद्राच्या बद्दल कोणीही काही उद्गार काढले तर त्याचे परिणाम त्यांना सर्वांना भोगावे लागतात. शेवटी आपण जे जगभरमध्ये प्रभू रामचंद्राला मानणारे लोक आहेत, देशभरमध्ये आहे, राज्यामध्येही आहे आणि जे ते बोलले त्याचा सर्वांनी निषेध केला. मला करायची गरज नाही, लोकांनीच केला. हे जे बोलतात समजा ज्यांच्या विरुद्ध ते बोलतात तर मला वाटतं की यांचा बोलता धनी कोणीतरी वेगळा असेल आणि फक्त तोंड यांचं असतं पण बोलणारा दुसराच असतो. असं मला राजकारणी म्हणून मंत्री म्हणून त्यांना नम्र विनंती आहे का पुढे असे विधान करू नये की ज्यांच्यामुळं राज्याची आणि देशाची कायदा व्यवस्था बिघडू शकते. सर, भाजपचे अनेक आमदार आहेत ज्यांना भाजप आता खासदारकीला संधी देणार आहे, अनेक नावं पुढे आले आहेत, भाजपनं सर्व्हे सुरू केला आहे, पण तुमच्या युतीला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो? नाही, मला असं वाटतं की समन्वय समिती जी एक निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व चर्चा होते आणि विशेषतः आपण पाहिलं तर वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कामध्ये आदरणीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आणि विशेषतः अजित पवार हे तिघं मिळून जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमची बांधिलकी आहे. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील. आता निकाल तर ते देणारेच माहीत असेल, पण मला वाटतंय की आम्हाला जे निकाल लागला तर एक निकाल वेगळा आणि दुसरा निकाल वेगळा लागू शकत नाही. निकाल मला नाही, तुम्हालाही दिसतं, मला काही नाही, फक्त माझ्या तोंडातून तुम्ही उघडून घेऊ लागले. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजतंय, कारण की लोकशाहीमध्ये जी संख्या आमच्याकडे होती तीच संख्या अजितदादाकडे आहे आणि अजितदादाकडे ती संख्या आहे, तो पक्ष आहे, तो झेंडा आहे, ते लोकप्रतिनिधी आहे आणि हे सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत असल्यानंतर माझं वैयक्तिक मत आहे, मी काही कायदेतज्ञ नाही आहे, परत काहीतरी कोणी त्याचा वेगळा अर्थ लावू नये. माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मला वाटतं बी असं
का आमच्यासारखाच निर्णय अजितदादाचा सर लागेल. एक प्रश्न शेवटचा आहे. तुम्ही मागाशी माध्यमांचं एवढं कौतुक केलं, पण आमचं लोकशाही चॅनल आहे ते 1 महिन्यासाठी केंद्र सरकारने बंद केलेलं आहे, यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, लोकशाही चॅनल लोकशाही जिवंत राहायला पाहिजे. लोकशाही चॅनलच नाही, जी लोकशाही आहे ती लोकशाही तुमचा हा तुम्ही जो एक आगळा वेगळा हत्यार आहे. आम्ही कितीही काही केलं तर तुमची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. म्हणून सर्व चॅनल चांगलं राहायला पाहिजे. सर्व चॅनलनी चांगल्या बातम्या द्यायला पाहिजे. फक्त वाईटच बातम्या देऊन नाही. विधानसभेत तुम्ही बोलले की नवीन विधानसभा तयार करायची. खरं काय नाही, खरं म्हणजे मी तुम्हाला जे बोललो, तुम्ही लोकसभा पाहिली असेल का? लोकसभेमध्ये ज्या वेळेस बहिणी आमच्या महिला भगिनी आमदार वाढतील त्यांना बसण्याची आसन व्यवस्थाही करावं लागेल. आणि आसन व्यवस्था करण्यासाठी आमचा जो नवीन विधान भवन आता बांधण्याची सन्माननीय अध्यक्ष महोदय त्याच्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. पण मला असं वाटतं की निश्चित लोकसभेप्रमाणे त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्राचाही विधान भवन बांधल्या जाईल, जेणेकरून जे आमदार भगिनी वाढतील बहिणी त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी नवीन विधान भवन बांधण्याचा मागणी ही अनेक लोक करू लागले आणि अध्यक्ष महोदयाचाही त्या विचारधीन आहे. आताची शिवसेना ही पाकिटमार आहे. प्रश्न असा आहे, दीपक केसरकर जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी परवा एक प्रस्ताव आणलाय, त्याच्यावर विचार सुरू आहे की शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना शेतीविषयक धडे द्यावे. तुम्ही स्वतः कृषी मंत्री होतात, अनेक घटकातून विरोध देखील होते. काल अनेक नेते असं म्हणाले की आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, आता बापाचं बघून मुलगही आत्महत्या करत. नाही, ह्या निर्णयाकडे कसं बघा? हेच निर्णय मी घेतलेला आहे, त्याचा प्रोसिडिंग पण आहे. तुमच्या चॅनलवर सर्व जितके चॅनल आहे याच्यावर बी दाखवलं गेलं होतं का शेतकऱ्यांचे मुलं आणि मजुरांची बी मुलं असेल ते ज्या वेळेस प्राथमिक शिक्षण घेतात तेव्हापासून त्यांना शेतीची आवड निर्माण व्हावी. आणि शेतीबद्दल नाही काही झाला, कलेक्टर कमिशनर किंवा उद्योगपती नाही बनला तर मी असं बोललो होतो का चांगला शेतकरी तरी बनावा. यासाठी त्याला शिक्षणात त्याच्या माझ्या 2 मिटिंगा दीपक केसरकर साहेबाशी झालेल्या आहे आणि मला वाटतं की तो आता अंतिम याच्यामध्ये आहे आणि तो लागू होईल येणाऱ्या वर्षापासून. जोपर्यंत राम मंदिर काम पूर्ण झालं असेल तोपर्यंत मी 1 वर्ष 4 वर्ष लागणार आहे सर तो मंदिराचं काम पूर्ण व्हायला. आता मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे, काम अर्धवट आहे. मंदिराचं काम पूर्ण झाल्यावर जाईल म्हणेल असं पत्र लिहिलं. नाही, पवार साहेबांनी लिहिलं. पवार साहेब आपल्या देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलावं हे उचित होणार नाही. माझी तुम्हाला एकच नम्र विनंती आहे का याचा क्लिअरिफिकेशन, याच्याबद्दल सविस्तर माहिती, याचं उत्तर. अब्दुल सत्तार असा आहे की कुठेही जातो, लोकल गाडी हात दाखवा, गाडी थांबवा. सर्व जाती सर्व धर्मीय पुढारी आहे मी. मला कुठेही न्या तुम्ही. ज्यावेळेस मी त्या देवीच्या दर्शनाला गेलो त्यावेळेस मी तुम्ही असंच बोललं कामाख्या देवीच्या वेळेस जाणार का? गेलो. काय आहे हे पा मी एक लक्षात घ्या तुम्ही का या देशामध्ये सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व धर्माच्या लोकांना, साधू संतापासून महंतापासून भंतेजीपासून मौलानापासून आलिम हाफिजपर्यंत सर्वाला मानणारा मी पुढारी आहे. मी सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांचा आदर करणार आहे. म्हणून रामाचा आदर मला जितके राम भक्त मानतात त्याच्यामध्ये सत्तार बी एक भक्त आहे. 30 वर्ष भाजपची सत्ता असेल असा नाही, त्यांचं बरोबर आहे की त्यांच्या मनापासून ते बोलू लागले. परंतु लोकशाहीमध्ये जेव्हापर्यंत लोकांच्या नेत्याच्या सोबत आहे, जोपर्यंत खासदार ज्या पक्षाचे जास्त निवडून येतात आणि मला वाटतं का अजून अनेक वर्ष त्यांची सत्ता राहणार, यामध्ये काही नाही. आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी राहणार आणि त्यांच्यामुळं आमचाही फायदा होणार. ते जे बोलले महाराष्ट्रामध्ये बी 30 वर्ष हे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील. 2024 ला जे 6 टर्म अब्दुल सत्तार वेगळं हे भारतात त्यावेळी ह्यावेळेस हवा कुठली आहे? हे पहा, हवा आता सांगता येत नाही. हवा मी पाहत नाही, माणसं पाहून पार्टी पाहून निर्णय घेतो. आणि विशेषतः मी निर्णय घेताना माझ्या मतदारसंघाचा विकास, शेतकरी शेतमजूर दलित पीडित माणसाला जो पक्ष मदत करतो त्या पक्षाला मी मानणारा कार्यकर्ता आहे. मी काही फार माझ्या मतदारसंघात 3,20,000 हिंदू बांधव राहतात, 50,000 मुसलमान आहे. तरी मी 25 वर्षापासून सातत्याने निवडून येतोय. याचा गुणधर्मच आता यांनी जे सांगितलं की ते गुण माझ्यामध्ये आहे. सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व संत महंत साधू, त्यानंतर मौलाना, त्यानंतर भंतेजी, कोणत्याही
छोटा समाजाचाही तो धर्मगुरू असेल त्याचाही मी सन्मान करतोय. हवा चेंज होती. अजून हवा चेंज होण्याचं वातावरण नाही आहे. आज पुण्यामध्ये गाढ थंड वातावरण चालू आहे, त्याच्यामध्ये गरम करू नका. सगळ्यांकडून खासदारकीचे जे काय आकडे सांगितले जातात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात 40+ आम्ही खासदार घेऊ. तुम्हाला काय वाटते महाराष्ट्र? मला वाटतं महाराष्ट्रात 45+. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.